नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील रामनगर परिसरात असणाऱ्या साधना ज्युनियर कॉलेजमधील महिला शिक्षिकांना कॉलेजमधील प्राध्यापक व इतर शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमांना चांगला चोप दिलाय. ठाण्यातील श्रीनगर येथील 4 शिक्षकांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला मनसेकडून बेदम चोप देण्यात आलाय. या संदर्भात शिक्षिकांनी मनसेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत शिक्षकाला चोप दिलाय. या संदर्भात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप महिलांनी केलाय. ते आम्हाला सतत त्रास देत असतात. ठीक आहे, काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर ते बरोबर आहे, पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात, चुकीचं बोलतात सर. ते आम्हाला माझ्या ज्या सहकर्मी आहेत, माझ्यासोबत ज्या काम करतात, त्यांना स्टाफ रूम मध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात. तर मी त्यांना सिनियर या नात्याने सांगते, सर असं बोलू नका, आपण शिक्षक आहोत. तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो, ज्याचं नाव आशुतोष मिश्रा आहे. तो म्हणतो आपको बोला जा रहा है क्या. त्यांच्या बाजूला त्याची मिसेस प्रिया मिश्रा उभी असते, ती बोलते सर की मी म्हटलं तुम्हाला जर असं बोललं तर ती म्हणते तमीज. म्हटलं तुमची असं नाही ना सर, त्या पण एक स्त्री आहेत. तर त्यावेळेस ते आम्हाला खूप घाणेरड्या प्रकारच्या शिव्या देऊन त्या ठिकाणून गपचप बोलतात. आमचे मोबाईल मागतात, आमचे मोबाईल चेकिंग करतात. आम्हाला म्हणतात कि आपको एरिया में त्यांची भाषा सर गंधवा देंगे, चढ़वा देंगे. काय बोलतात? यूपी वाले मुंह दिखाने लायक नहीं रहोगे. जी मला समजत नहीं सर. मुंह दिखाने लायक नहीं छोड़ोगे, यहाँ से नंगा करके तुम लोगों को भेजा जाएगा. असे शब्द, चप्पल दाखवली जाते, तुम लोग पिटे जाओगे, मुंह दिखाने लायक नहीं रहोगे, अशी शिवीगाळ आम्हाला त्या संस्थेचे संस्थापक श्री रमेशचंद्र शोभनाथ मिश्रा करतात. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना प्रोटेक्ट करतो, आशुतोष मिश्रा. त्यांची सून प्रिया आशुतोष मिश्रा, प्रिन्सिपल सत्येंद्र मिश्रा. ते तर सर ह्या मॅडमांवर अक्षरशः पोलीस स्टेशनला आले, पोलिसांनी तक्रार काय केली? सर पोलीस आम्ही आलोय, आम्हाला 2 ते 3 तास होण्यात आले, पण अजूनही आमची तक्रार काही पूर्णपणे झाली नाहीये. आम्हाला फक्त सांगितलं जाते काय झालं. आम्ही सांगतो सर आमच्यासोबत एवढं झालं, फिरवलं जातंय आम्हाला. अजूनपर्यंत आमच्यासोबत काही आम्हाला झालं नाही. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दबाव टाकला जातो, खूप दबाव. आम्हाला हकलून देतात सर. बोलते तेरा बाप का कॉलेज, तेरे बाप का कॉलेज आहे. किती शिक्षक आहेत त्यांच्यासोबत असं आहे सर भरपूर, पण ज्या सॅलरीमुळे घाबरून काही बोलत नाहीये. कारण सर आमची सॅलरी थांबवली जाते. आम्ही विचारलं सर सॅलरी का म्हणून थांबवतायत, त्याचं आम्हाला काही बोला ना सर. तर ते सांगतात म्हणजे नाही बोलत, आम्ही काही बोलू शकत नाही, कारण सॅलरीचं सगळं त्यांच्या हातात आहे ना सर. किती झालं तो प्रश्न झाला. आम्ही कधी आणि जे काही टीचर आहेत जे कधीही येत नाही कॉलेजला, कधीही शिकवत नाही सर, ते पूर्ण सॅलरी उचलतायत आरामात और बराबर टाइम टू टाइम सॅलरी पूर्ण. सर आमच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट आहेत, जे ऑफिसमध्ये होते, ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं, त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आम्ही व्यवस्थितरित्या कपाटीत ठेवलेले होते. ते डॉक्युमेंट इथून ते घेऊन त्यांनी कुठं रात्री लंपास केले. काय मिळालं पाहिजे? गेटाच्या बाहेर ठेवलं जातं, लॉक केलं जातं गेट. उद्याला विद्यार्थिनी जर कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर राहिल्या तर त्यांना काय झालं तर संस्था जबाबदार आहे का? मुख्याध्यापक जबाबदार आहे का? त्याला घेणार का विद्यार्थिनींची जबाबदारी? जर विद्यार्थिनी सपोज एखाद्या विद्यार्थिनीला 7:15चं कॉलेज आहे, थोडा 2-5 मिनिटं उशीर झाला तर आपली जबाबदारी आहे ना तिला आतमध्ये घ्यायचं. पालक विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीवर पाठवतात की नाही महाविद्यालयामध्ये? आजपासून सर 12वी बोर्डाच्या एक्झाम चालू झालेल्या आहे. बोर्डाच्या एक्झाम चालू असताना प्रिया मिश्रा, आशुतोष मिश्रा वर्गामध्ये येऊन मुलांना खूप त्रास दिला. मुलांना त्या ठिकाणाहून घेऊन तिकडच्या शाळेमध्ये घेऊन गेले. त्यांना सांगतात की आमच्या हातामध्ये सगळे मार्क्स आहेत, ह्या कोणी नाहीये, त्यांच्याकडे बघायचं नाही. आम्हाला ओरलचे पेपर सुद्धा दिले जात नाही. आम्ही विषय टीचर आहोत तरी आम्हाला खूप प्रकारे त्रास दिला जातोय सर. आम्ही 12-13 वर्षापासून त्या शाळेत काम करतोय आणि हे सहन करत आलो. आणि आता सहन करण्याची क्षमता संपली. नोकरी गेली तरी चालेल सर, पण आता सहन नाही होणार सर. कचरा टाकण्यासाठी आलेल्या वृद्धाचा पालिकेच्या घंटागाडीनं चिरडल्यानं मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार दिव्यात घडलाय. घंटागाडी रिव्हर्स घेताना या वृद्धाला गाडीनं अक्षरशः फरफटत नेलंय. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय। दिवा पूर्व येथील टाटा पॉवर लाईनच्या बाजूला असलेल्या संतोष नगर येथे राहत असलेले सीताराम टोटम सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडले। त्यावेळी ठाणे महापालिकेच्या घंटागाडी चालक मनोज कदम आणि सफाई कर्मचारी प्रमोद भोईर यांनी वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेत असताना कचरा टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला जवळपास 30 फूट फरफटत नेलंय। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून दरम्यान पालिका स्तरावर हे सर्व प्रकरण तपासण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। दिवा पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। दरम्यान या प्रकरणी दिवा पोलिसांकडून घंटागाडी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ठाणे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना आजही पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने 25 जानेवारी 2025 रोजी ठाणे महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडले। जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळानं पाणी पुरवठा करणं आवश्यक असतानाही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही सुविधा मिळालेली नाही। शासनाने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच 15व्या वित्त आयोग आणि पेसा योजनेतूनही निधी देण्यात आला, तरी सुद्धा कौसा पाणेरी पाडा, देवरी पाडा, शिळ ठाकूर पाडा, कळवा वाघोबा नगर ठाकूर पाडा, येऊर नारली पाडा, सागपाडा, देवीचा पाडा या आदी पाड्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे। संघटनेनं या आंदोलनादरम्यान प्रशासनाला प्रश्न विचारले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अद्याप किती पाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला नाही आणि योजनेचं काम अपूर्ण का राहिलं? या आंदोलनात संघटनेने घरपट्टी, वैयक्तिक शौचालय आणि पाणी पुरवठा सुविधा यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या संघटनेच्या आंदोलनानं प्रशासनाचं लक्ष वेधलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे। पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेने ठाणे, पालघर, रायगड पूर्ण जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पाणी संदर्भात आंदोलन चालू केलेले आहे। आज आपल्या उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन। आज 76वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे उद्या। आज 76 वर्षापर्यंत या प्रजासत्ताक दिनाने हा प्रजेचा दिवस म्हणजे सत्ता आलेली आहे या दिवशी, आणि आज 76 वर्षानंतर या आदिवासी समाजाला किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना रस्त्यावर उतरून पाणी मागावं लागतं। शासनाने खूप चांगल्या योजना काढलेल्या आहेत। ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशन योजना आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आहे, शहरासारख्या ठिकाणी अमृत जल जीवन मिशन क्रमांक 2 अशा योजना आहेत। ह्या योजना येऊन आज 3 वर्ष 4 वर्ष असे लोटलेले आहेत। म्हणजे जल जीवनची योजना ही 2020ला सुरुवात झाली, ती 23ला पूर्ण करायची होती, डिसेंबर 23ला, आणि हा 24 पूर्ण वर्ष निघून गेलेला आहे। ती योजना सुद्धा अद्याप ग्रामीण भागात अंमलात आलेली नाही। तशी या शहरामध्ये अमृत जल जीवन योजना ही शहर अमृत आलेली नाही। आम्हाला ह्या जल जीवन योजने अमृत जल जीवन मिशन क्रमांक 2 ह्या योजनेच्या शहरामध्ये आज सगळे या ठाणे शहराचे लोक आहेत। ह्या शहराचे माजी मुख्यमंत्री आणि आता झालेले पालकमंत्री ह्या शहरात राहतात, परंतु ह्या आदिवासी लोकांच्या नल कनेक्शनला 1500 रुपये 2000 रुपये असे मागले जातात, बरोबर ना?
10,000 रुपये मागले जातात। हा गरीब आदिवासी हा नल कनेक्शनचे पैसे देणार कुठून? एक तर या भागामध्ये पाणी नाही पियाला, आणि शहरात असताना मोठमोठ्या हॉटेल, तारांकित हॉटेलमध्ये हे पाणी स्विमिंग पूल साठी वापरला जातोय। म्हणून ही शहराची ही परिस्थिती आहे, तर ग्रामीण भागामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे। शहापूर सारख्या ठिकाणी भावनी योजना आहे, ही योजना येऊन आज 4 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु तिथे त्या धरणाचं पाणी येणार आहे, ते त्र्यंबकेश्वर मध्ये धरण आहे, त्या धरणाचं पाणी या शहापूरला दिलं गेलं नाही। मग तिथले लोकप्रतिनिधी जे आमदार असतात ते लोकांना सांगतात की आम्ही इथले पाणी देणार नाही, आणि सरकारला चॅलेंज करतात इथले पाणी आम्ही जाऊ देणार नाही तिकडे शहापूर मध्ये। तर मग आम्ही कुणाच्या आशेने हे पाण्याची वाट बघायची? आमच्या शहापूर मधलं मोठ्या प्रमाणात तानसा वैतरणा धरण आहे, हे मुंबईला पाणी देतोय, या ठाण्यासारख्या शहरामध्ये पाणी देतोय। असे अनेक प्रश्न आमच्या या पाण्याच्या संदर्भात, म्हणून आम्ही जिल्हा परिषद ठाणा, पंचायत समिती भिवंडी, प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीला आमचे आंदोलन चालू आहेत। उद्या 26 जानेवारी आहे, आम्ही पालकमंत्र्यांना विचारणार आहोत का आमचा प्रजासत्ताक दिन म्हणजे आमचा जो अधिकार काय, आमचा मूलभूत अधिकार काय, आणि तो अधिकाराचे आम्हाला त्यांनी सांगावं, आणि त्यासाठी आम्ही उद्या पालकमंत्र्यांना भेटणार आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने ठाण्यातील नौपाडा प्रभागात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेविका प्रतिभा मडवी व प्रदेश प्रवक्त्या मृणाल पेंडसे यांच्या पुढाकाराने या आयोजित सदर कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। महिलांचा विरंगुळा व्हावा तसेच महिलांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावं याच उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ, लकी ड्रॉ, पैठणीचा खेळ, नृत्य, कला पार पडले। त्याचबरोबर ठाणे ट्रॅफिक विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत सुंदर असं पथनाट्य सादर करण्यात आलंय। या सदर कार्यक्रमात श्रीराम फायनान्स कंपनीचे श्रीराम दुबे, ठाणे ट्रॅफिक पोलीस अधिकारी गौरी मोरे, कमलताई संजय केळकर, माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, कविता पाटील, कमल वाघ तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद लुटला व बक्षिसांचीही लयलूट करण्यात आली आहे। आज आम्ही मकर संक्रांती निमित्त प्रभाग क्रमांक 21 मध्ये हे हळदी कुंकू ठेवले आहे। मी प्रतिभा मडवी आणि मृणाल पेंडसे आम्ही दोघींनी मिळून हे हळदी कुंकू ठेवलेले आहे। महिला वाट बघत असतात कधी संक्रांत येते आणि हळदी कुंकवाचा मोसम सुरू होतो। आम्ही पण आज एक चांगला दिवस बघून आज हळदी कुंकू ठेवलेला आहे
आणि हस्तकलाकडून आम्हाला 3 पैठण्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विविध गेम आहेत, खेळ आहेत, बक्षिसं आहेत, लकी ड्रॉ आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा आहे आणि नक्कीच ते एन्जॉय करतायत आणि खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. आज प्रभाग क्रमांक 21 मध्ये मी मृणाल पेंडसे आणि माझ्या सहकारी प्रतिभाताई मडवी आमच्या दोघींतर्फे हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हे आमच्या हळदी कुंकाचं 8वं वर्ष आहे आणि जानेवारी महिना सुरू झाला की महिलांमध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं, कारण संक्रांतीनंतर हळदी कुंकाचे कार्यक्रम सुरू होतात. महिलांना आपल्या रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामधून थोडाफार विरंगुळा, थोडेसे गेम्स असा आनंद उपभोगायला नक्कीच आवडतो आणि म्हणून दरवर्षी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आणि तुम्ही आज इकडे बघाल तर महिलांची अतिशय मोठी उपस्थिती देखील आहे आणि महिला अतिशय उत्साहाने आणि आनंदाने सर्व खेळात सहभागी देखील होत आहेत. आणि विशेष म्हणजे आज आम्ही या खेळांसाठी हस्तकला या शोरूम कडनं 3 पैठणी ह्या तर महिलांना देणारच आहोत आणि त्याचबरोबर अनेक लकी ड्रॉ असणार आहेत, अनेक बक्षिसांची रेलचेल अशी आमच्या कार्यक्रमामध्ये आज आहे. आणि महिलांसाठी असेच नेहमी चांगले कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच खरं कार्यक्रमाचं आमचं समाधान असणार आहे. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.